हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या धगधगत्या यज्ञात आहुती दिलेल्या नरवीर स्वातंत्र्य वीरांना, भूमिगतांना, वीरांगणांना कोटी कोटी प्रणाम आणि श्रद्धांजली असे झुंजलो आम्ही. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत असे झुंजलो आम्ही या कार्यक्रम मालिकेचा भाग दुसरा. मुक्ती संग्रामाचा पहिला टप्पा. संशोधन आणि लेखन प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. निवेदन संजय मैंदर्गे, कृपा सांजेकर. श्रोते हो, हैदराबादच्या निजामाचं राज्य म्हणजे तत्कालीन भारतातील सर्वात मोठं संस्थान होतं. अखंड भारतात जातीयतेचं बीज पेरून राज्यकारभार कसा करता येईल याकरिता ब्रिटिशांनी निर्माण केलेलं बांडगुळ म्हणजेच निजामाचं शासन. एका बाजूला निजामाला फूस लावून भारत विरोधी राज्यकारभारासाठी भडकवायचं आणि दुसऱ्या बाजूला आपला प्रतिनिधी हैदराबादेत ठेवून निजामावर विविध प्रकारची बंधनं आणायची अशी दुहेरी नीती इंग्रजांनी वापरली. निजामाला वार्षिक 50 लाखाचा तनखा देऊन इंग्रजांनी त्याला जखडून ठेवलं होतं. एवढंच नाही तर त्याच्या दैनंदिन खर्चावरही अनेक कडक बंधनं घातली होती. त्यामुळे एका बाजूला इंग्रजांचा मांडलिक असलेला निजाम उस्मान अली खान, जंगबहादूर, आसिफ जाह स्वतंत्र देशाचं स्वप्न पाहत होता. हेच मुळी आश्चर्यकारक होतं. स्वतंत्र देशाची संकल्पना उराशी बाळगून त्या दिशेनं पावलं उचलणाऱ्या त्याच्या प्रवृत्तीला कासिम रजवी सारख्याची मदत मिळाली आणि हैदराबाद संस्थानाचा नूरच पालटला. श्रोते हो, हैदराबादचं मूळ नाव भागानगर. मध्ययुगातील कालखंडात गोवळकोंड्याचा राजा कुतुबशहानं या नगरीची रचना केली आणि त्याला आपली आवडती पत्नी भागमतीवरून नाव दिलं भागानगर. भागानगरात 4 मिनार उभा करताना त्यानं हिंदू आणि मुस्लिमांचा मिलाफ साधावा म्हणून या मिनारमध्येच मंदिर आणि मशिदीची निर्मिती केली. याच प्रांतात लोकसंख्येनं 90% असलेल्या हिंदूच्या भावनेची कदर न करता निजामानं स्वतंत्र देशाची शेख चिल्ली कल्पना मांडायला सुरुवात केली होती. अखंड भारतासाठी हे भयानक होतं. काश्मीरचा प्रश्न वेगळा आहे, कारण त्याच्या सीमा हिमालयाच्या पर्वतरांगांनी बंदिस्त झालेल्या आहेत. तर हैदराबाद संस्थान हे भारताच्या मध्यभागात असून अशा अवस्थेत स्वतंत्र प्रांताची कल्पनाच मुळी भयानक ठरणारी होती. हे कदापि शक्य नव्हतं. स्वप्नाचा मनोरथ बाळगणाऱ्या निजामाला याची कल्पना नसावी. तरी पण रात्रीच्या वेळी चोर सुद्धा पोलिसांना भारी ठरत असतो, त्याप्रमाणे स्वतंत्र भारताच्या विशाल फौजेला न जुमानता निजामानं स्वतंत्र होण्याचं आपलं तुणतुणं कायम ठेवलं होतं. श्रोते हो, हैदराबाद मुक्ती संग्रामाचा कालखंड हा 1948चा. भारत देशाला नुकतंच अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळालं. तर याच समयी हैदराबाद संस्थानात रझाकारांच्या रूपानं यमाचा नांगर फिरत होता. अन्याय आणि अत्याचाराने परिसीमा गाठली होती. तरी सुद्धा भारतीय संस्कृतीनं निपजलेल्या माणसानं आपला समतोल कधी ढळू दिला नाही. देव नेहमी सत्याच्या मागे असतो यावर त्याचा विश्वास होता. कारण त्याला माहीत होतं, वारी निघाली पंढरीला, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं असतं. वाट अगोदरच ठरलेली असते, आपण फक्त चालायचं असतं. श्रोते हो, देवधर्म आणि साधी राहणी, परोपकाराची भावना प्रत्येकाच्या नसानसात भिनलेली. त्यामुळं अन्यायाची परिसीमा गाठूनही त्यांनी आपला संयम कायम ठेवला. गांधीजींची शिकवण कायम ठेवत हैदराबाद मुक्ती संग्रामातील लोकांचा लढा हा सनदशीर मार्गाने सुरू होता. त्याला मराठवाडा आणि आपला उस्मानाबाद जिल्हा अपवाद नव्हता. श्रोते हो, बदलत्या जगाबरोबर आपणही आता शिकलं पाहिजे ही भूमिका जोर धरायला लागली होती. कारण एकच होतं की पुस्तक वाचलं म्हणजे मस्तक सुधारतं आणि मस्तक सुधारलं म्हणजे कोणापुढे नतमस्तक व्हावं हे कळतं. त्यानुसार उस्मानाबादचं नगर वाचनालय लोकमान्य टिळकांच्या हस्ते 1901 साली सुरू करण्यात आलं. परभणीचं गणेश वाचनालय यावेळचं. तर आपल्या जिल्ह्यात नळदुर्गचं बलभीम वाचनालय 1930ला,
जेवळीचं सुबोध वाचनालय 1934ला तर परंड्याचं हंस वाचनालय 1938 साली निर्माण झालं. तुळजापूरचं नगर वाचनालय 1947 साली काढून आपल्या लोकांना ज्ञानाची नवीन द्वारं खुली करून देण्यात आली. याप्रमाणे गुंजोटी, लोहारासह उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनेक भागात वाचनालये सुरू होऊन माहितीने मराठवाड्यातील माणूस शहाणा होऊ लागला. माझं रामायण, माझी जन्मठेप यासारख्या ग्रंथांनी त्यांना आपला धर्म शिकवला. या वाचनालयावर जिल्हा कलेक्टरचं नियंत्रण होतं. त्याकरता त्याचा पाहणी दौरा असायचा. या दौऱ्यात कलेक्टरला वाचनालयातील पुस्तकं आणि भिंतीवर लावलेल्या गांधीजी, टिळक यासारख्या लोकनेत्यांच्या फोटोमुळं बरीच अस्वस्थता वाटायची. नुसती वाटायचीच नाही तर त्यानं बऱ्याच वाचनालयाच्या शेरा नोंदवहीत शेरा मारलेला असायचा की आपला राजा म्हणून वाचनालयाच्या भिंतीवर निजामशहाचा फोटो आढळून आला नाही. अर्थात अशा शेऱ्याला घाबरण्याचे दिवस आता राहिले नव्हते. निजामाची सत्ताच उखडायला निघालेल्या माणसाला फोटोची काय किंमत. श्रोतेहो, ग्रंथालयासोबतच आता शाळाही निघू लागल्या. निजामाने राष्ट्रीय शाळांवर बंदी घातली असली तरी 1921 साली ऐन विजयादशमीच्या दिवशी क्रांतिकारकांनी हिप्परग्यातील रामचंद्र होनाळकरांच्या घरात शाळा काढली. शाळेचं नाव ठेवण्यात आलं प्रायव्हेट स्कूल. या कामी औशाचे अनंतराव आणि व्यंकटराव कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. निजाम राजवटीत याला परवानगी नव्हती म्हणून विद्यार्थ्यांना मुंबईच्या बोर्डात बसवण्यात आलं. तेव्हा संपूर्ण मुंबई बोर्डात ही शाळा पहिली आली. या शाळेचा विद्यार्थी मातोळ्याचा दत्तोबा भोसले सतत 3 वर्ष अखिल भारतीय हिंद विजय जिमखाना बडोदा येथील फडात कुस्ती खेळून सतत 3 वर्ष विजयी ढाल मिळवून आला. श्रोतेहो, ही शाळा कोणाच्या मालकीची नव्हती. याउलट यातून क्रांतिकार घडवणं हा हेतू मात्र होता. म्हणून पद्मिनीबाई, शांताबाई, पार्वतीबाई, कमलाबाई, अमृतराव पाटलांच्या पत्नी स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून मुलांना पिठलं भाकरी खाऊ घालायच्या. शेजारच्या उंडरगाव, बाणेगाव, शिवकरवाडी, सलगरा या गावातून दूध आणि तुपाच्या बैलगाड्या भरून येत असायच्या. गावातील विश्वनाथराव होळकरांनी या पोरांसाठी स्वतः 10 गायी पाळल्या होत्या. इथं शिपाई सेवक असा काही प्रकार नव्हता. विद्यार्थ्यांनी शेण आणायचं तर शिक्षकांनी शाळा सारवून काढायची. शाळेकरता विश्वस्त निधीची उभारणी करण्यात आली. विशेष म्हणजे यावर साहित्यिक वी.स. खांडेकरांनी स्वयंफूर्तीनं काम केलं. राष्ट्रीय शाळा म्हटल्यानंतर राज्यकर्त्यांचं डोकं फिरणारच. त्यांनी शाळेच्या बाजूलाच स्वतंत्र पोलीस ठाणं निर्माण केलं. संस्थापक म्हणून अनंतराव काकांना ठाण्यात हजेरी लावण्यात आली. परंतु शाळेचं कामकाज पाहून ठाण्याचे प्रमुख कोतवाल अमीन साहेबाला त्यांचा आदर वाटायला लागला. तुळजापूरचे तहसीलदार एकदा भेट देण्यासाठी हिप्परग्याच्या शाळेवर आल्यानंतर ते एवढे भारावून गेले की आपण मुसलमान आणि निजामशाहीतील नोकर असल्याचं विसरून चक्क खादीचा वेश परिधान करू लागले. हा स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचा विजय होता. श्रोतेहो, पुढे स्वामी रामानंद तीर्थांनी मुख्याध्यापकाच्या रूपात अनेक क्रांतिकारक घडवले. अगदी P.V. नरसिंहराव आणि शंकरराव चव्हाणासारखी मोठी माणसं या शाळेनं घडवली. 1935ला पुण्यात रॅडचा खून करणारे चाफेकर बंधू याच हिप्परग्याचं पाणी पिलेले होते. गुंजोटीचं श्रीकृष्ण विद्यालय 1921ला तर उमरग्याचं भारत विद्यालय 1941 साली सुरू होऊन जिल्हाभर शिक्षण संस्थांनी क्रांतीचे धडे गिरवायला सुरुवात केली. श्रोतेहो, शालेय शिक्षणाची तऱ्हा काही निराळीच होती. एकतर हैदराबाद शिवाय जवळपास उच्च शिक्षणाची सोय नव्हती, तर शाळेत वंदे मातरम म्हणायला बंदी घातली होती. याची आजही आठवण होत असल्याची माहिती स्वातंत्र्य सेनानी भास्करराव नायगावकर यांनी दिली. याउलट शाळेतील प्रार्थना मोठी अजब असून हिटलरची आठवण करून देणारी होती. देवाकडे हात जोडून निजामासाठी दुआ याप्रमाणे मागायची. खिचर की उम्र हो तुझको आना बख्त सिकंदर हो. याचा अर्थ होतो दीर्घायू दे निजाम प्रभूला, हीच मागणी ईश्वराला. श्रोतेहो, शाळेबरोबरच उस्मानियासारख्या उच्च शिक्षण देणाऱ्या विद्यापीठातही उर्दूतूनच शिक्षण घ्यावं लागायचं.
याशिवाय विद्यार्थ्यांना मुस्लिम शिक्षण देण्यासाठी दिनियात नावाचा विषय सक्तीचा केला. तो रोज शिकवला जायचा. तर हिंदू विद्यार्थ्यांना नीतिशास्त्र विषय आठवड्यातून फक्त एकच दिवस शिकवला जायचा. त्याला अखलियात म्हणत. या विषयात नापास झाला तरी त्याला पुढच्या वर्गात ढकलण्यात यायचं. मात्र त्याच्या प्रगती पुस्तकावर शेरा असायचा, नाकाम अखलियात. श्रोतेहो, निजाम सरकारच्या परंपरावादी शिक्षणाला खत पाणी घालण्याचं काम इत्तेहादुल मुसलमीन सारख्या कट्टर मुस्लिम संघटनांनी केलं. याच संघटनेचं नेतृत्व पुढच्या कालखंडात कासिम रझवी सारख्या कडव्या नेत्याकडे गेलं आणि पाहता पाहता निजाम राजवटीचा चेहराच बदलून गेला. कासिम रझवी आणि त्याची रझाकार नावाची संघटना याविषयी आपण पुढे सविस्तरपणे चर्चा करणारच आहोत. तूर्त रझाकारांच्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या छळामुळं लोक हैराण झाली होती. उघडपणे जातीयवादी शक्तींनी निजाम राजवटीत धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे समाजात हिंदू आणि मुस्लिम अशी दरी निर्माण व्हायला सुरुवात झाली. यामुळे उत्तर भारतातून आर्य समाजाचं लोण आता मराठवाड्यात आलं. पाहता पाहता हिंदूंनी आर्य समाजाच्या चळवळीत उडी घेतली. लोक जागृतीबरोबरच समाज मंदिरांची उभारणी सुरू झाली. श्रोतेहो, उस्मानाबादच्या आर्य समाज मंदिराची उभारणी याच कालखंडातील असून याकरिता बन्सीलाल व्यास यांच्या नेतृत्वाखाली बापू मास्तर, गोविंदराव जहागीरदार, जगन्नाथ गणेश, बापू शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. आर्य समाजाच्या वतीनं अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. त्यांच्यासाठी निधी उभा करण्याकरिता तेरचे पांडुरंग सुरवसे हातामध्ये दानपेटी घेऊन अक्षरशः रस्त्यांनी पैसे मागत फिरायचे. व्यायामशाळा, अस्पृश्यता निवारण आणि धार्मिक शुद्धीकरण करून घेण्याच्या आर्य समाजी भूमिकेमुळे या परिसरातील समाज मोठ्या प्रमाणावर आर्य समाजाकडे झुकला आणि त्यातूनच स्वातंत्र्य चळवळीला हातभार लागत गेला. आर्य समाजाबरोबरच हिंदू महासभेनेही स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली आणि सोलापूरच्या वीरा पाटलांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेचं कामकाज याच प्रमाणात पुढे वाढत गेलं. श्रोतेहो, हैदराबाद मुक्ती संग्राम हा देशातील एक वेगळा लढा याकरिता होता की सर्वसामान्य माणसानं यात भाग घेतला होता. सर्वसामान्य जनता निजामाविरुद्ध उठाव करायला लागली असतानाच सरकारच्या जहागिरीवर स्वतःला मोठं समजणारे देशमुख, देशपांडे आणि पाटील तसंच कुलकर्णी आणखी स्वस्थ बसले होते. यावेळी बीडच्या बलभीमराव कदम यांनी समाजातील अशा बहुजनांना एकत्र आणण्याचं महत्त्वपूर्ण काम हाती घेतलं. याकरिता बीडला एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीतून मराठा समाजातील पहिले उच्चशिक्षित झालेले ॲडव्होकेट नरसिंगराव देशमुख काटीकर हे पुढे आले. त्यातूनच मराठा तत्सम वर्गीय शिक्षण परिषदेचा जन्म झाला. या परिषदेच्या माध्यमातून बहुजनांना स्वातंत्र्य संग्रामाकडे ओढण्याचं काम हाती घेण्यात आलं. पुढे भाई उद्धवराव पाटलांनी या कामी महत्त्वाची भूमिका पार पाडली. श्रोतेहो, एका बाजूला निजामशाहीची पिळवणूक चालू असतानाच दुसऱ्या बाजूला देशभरात स्वातंत्र्य आंदोलनानं जोर पकडला होता. कुठलीही जुलमी राजवट उलथवून टाकण्याकरिता जनतेची ताकद हवी असते आणि त्यासाठी आवश्यकता असते संघटनात्मक खंबीर नेतृत्वाची आणि समर्पणाच्या भावनेची. यातूनच 1938 साली स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. त्यांच्यासोबत उस्मानाबादचे फुलचंद गांधी, शेषराव वाघमारे, बळीराम पाटील, व्यासाचार्य संदीकर यांचा समावेश होता. गोविंदभाई श्रॉफ तर जहालवादी म्हणून पुढे आल्यानं निजामाने त्यांच्यावर बंदी घातली. श्रोतेहो, याच वेळी महात्मा गांधींनी देशभरात सत्याग्रहाची हाक दिली होती. त्यात अनेकांनी भाग घेतला. दिगंबरराव जिंतूरकर, मुरलीधर कानडे, व्यंकटेश जोशी, शंकरराव खानापूरकर, विनायकराव प्रयाग, लक्ष्मण पाथरूड, बलभीम बाळा, वीरभद्र कल्लय्या स्वामी, दगडू सुतार यासारख्यांनी हैदराबादमध्ये जाऊन सत्याग्रहात भाग घेतला. सत्याग्रहींनी निजाम सीमेबाहेरून मदत मिळावी म्हणून सोलापूर या ठिकाणी चळवळीचं एक केंद्र कायम करण्यात आलं. यासाठी सोलापूरच्या पत्रा तालीम भागात असणारी फुलचंद गांधीची मिल याच कामाकरता वापरण्यात आली. त्यानुसार सोलापूर केंद्रावरून
देवीसिंह चौहान, उमरग्यातून रामराव राजेश्वरराव, लोहाऱ्याचे व्यंकटराव देशमुख, तुळजापूरचे साहेबराव हंगरगेकर, कळंबचे यशवंतराव बावीकर यासारख्यांनी भाग घेतला. उस्मानाबाद परिसरात महाराष्ट्र परिषदेच्या माध्यमातून कॅप्टन जोशी, नरहरराव मालखरे, विश्वंभरराव हराळकर, उमरग्याचे नानासाहेब चिंचोलीकर, तात्याराव मोरे, फुलचंद गांधी आणि त्यांचे बंधू विमलचंद गांधी यासारख्या नेत्यांनी सारा परिसर पिंजून काढला. श्रोतेहो, भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यावर बंदी घातली असल्यानं तिरंगा फडकवण्यास बंदी घालण्यात आली होती. तरी पण उस्मानाबाद भागातील कळंब, ढोकी, तेर, मातोळा, हिप्परगा, तुगाव, सास्तूर यासारख्या भागात 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चिलवडीचे धाडसे स्वातंत्र्यवीर भाऊसाहेब जाधव या पठ्ठ्याने तर 300-400 लोकांना एकत्रित घेऊन खेड्यापाड्यातून तिरंग्याची मिरवणूक काढली. यासारख्या घटनेमुळे इत्तेहादुल सारख्या संघटनेचं डोकं फिरलं. श्रोतेहो, आत्तापर्यंतचा लढा हा सनदशीर मार्गाने चालू होता. त्यामुळे अहिंसेच्या माध्यमातून निजामावर जास्तीत जास्त प्रमाणावर दबाव कसा टाकता येईल यासाठी प्रयत्न चालू होते. निजाम सरकारची उत्पन्नाची साधनं म्हणजे लेव्ही, अबकारी कर आणि करोडगिरी नाके याप्रमाणे होती. याकरिता गावच्या पाटील कुलकर्ण्यांची मदत आवश्यक होती. परंतु यातील बरीच मंडळी निजामाला सामील झाल्यानं स्वातंत्र्य लढ्याला बरेच अडथळे निर्माण झाले. देवणी परिसरात देवर्जन नजीक असणाऱ्या हत्ती बेटावर स्वातंत्र्य सैनिकांनी आपला तळ ठोकला होता. त्यांच्यासाठी रात्री बेरात्री उठून भाकरी बडून देण्याचं काम आपल्या आया बहिणी करत होत्या. परंतु इथला पाटील निजामाचा पक्का भक्त असल्यानं त्यानं ही खबर सरकारी दरबारी कळवली. तेव्हा गावातील एका स्वातंत्र्य सैनिकानं त्या पाटलाला घराबाहेर बोलून मारलं. अशा रीतीनं गावोगावी आंदोलनं होऊन पाटील आणि कुलकर्ण्यांना राजीनामे देण्यास भाग पाडण्यात आलं. श्रोतेहो, खरं तर निजाम राजवट म्हणजे अन्यायाचं टोकच. दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्नाचा विचार न करता भरमसाठ प्रमाणात लेव्ही आकारली जात होती. जागोजागी जबरदस्तीनं मालाची वसुली चालू होती. अशा प्रकारे लेव्ही आकारणाऱ्या शासनाचा धिक्कार करून स्वातंत्र्यवीरांनी लेव्ही बंदीची घोषणा करून माल वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा केली. आपला शेतीमाल गुपचूपपणे निजाम राजवटीबाहेर घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांना अमानुषपणे मारहाण करून तुरुंगात डांबण्यात येत असे. अशा प्रकरणात जेलमध्ये गेलेले अनेक स्वातंत्र्य सैनिक आपणाला भेटतील. तुळजापूरहून जवळच असलेल्या लोहारा आणि औसा तालुक्यातील 7.5 गावात वेळा अमावस्याचा सण हा ऐन संक्रांती दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे. याच्या मागे स्वातंत्र्याची झालर असल्याचं बहुतेकांना माहीतही नाही. भातांगळी गावातून शेतसाऱ्याची रक्कम घेऊन पाटील आणि कुलकर्णी बैलगाडीतून निघालेले असताना नरसिंगराव पाटील, नागोराव पाटील, दामोदर जगताप, लक्ष्मण मांग, महादेव जगताप, पुंडलिक चव्हाण, मातोळ्याचे दत्तोबा भोसले यांनी गोळीबार करून बैलगाडी अडवून जमा झालेला शेतसारा पळून तो काजळ्याच्या कॅम्पमध्ये जमा करण्यात आला. यावेळी या परिसरातील स्वातंत्र्यवीरांना निजाम पोलिसांनी अटक केली. म्हणून 7.5 गावातील लोकांनी वेळ अमावस्या साजरी केली नाही. संक्रांतीच्या दिवशी त्यांची सुटका झाल्यानंतरच वेळा अमावस्या साजरी केली. विशेष म्हणजे सकाळी संक्रांत आणि दुपारी वेळा अमावस्या याप्रमाणे आजही हे सण अशाच प्रकारे साजरे केले जातात. श्रोतेहो, लेव्हीप्रमाणेच जंगल सत्याग्रहाचा विषयही बराच गाजला होता. जंगल सत्याग्रह म्हणजे विनोबा भावेंची भूदान चळवळ नव्हती, तर जंगल हे निजामाचं उत्पन्नाचं साधन होतं. या जंगलातून त्याला मोठ्या प्रमाणावर सिंधी, अफू, गांजा याचं उत्पन्न मिळत. नदीच्या काठावर सिंधीची झाडं असायची. वास्तविक पाहता ज्या शेतकऱ्याच्या बांधावर हे झाड असायचं त्याची मालकी निजामाची. मग त्याच्या शेजारचं बाभळीचं झाड का चालत नव्हतं? सिंधीच्या झाडापासून मिळणारं उत्पन्न काढणारे लोक व रुबाबात शेतकऱ्यांनाच त्रास द्यायचे. शेतातील झाडं तोडायला बंदी घालण्यात आली. यावरच घाला घालायचा म्हणून लोकांनी आपल्या परिसरातील सिंधीची झाडं तोडण्यास सुरुवात केली. याचबरोबर अफूची झाडं उद्ध्वस्त करण्यात आली. रौळगाव,
आळजापूर, केशेगाव, आरळी यासारख्या अनेक गावात सिंधीची बनव होती. श्रोतेहो, निजामशाही कारभार तसा चोखच. गावोगावी अफू, गांजा, दारूची परवानाधारक दुकानं असायची. अगदी ओरिजिनल अफू आपल्या लोकांना मिळावा म्हणून जहिराबाद येथून अगदी सीलबंद करून माल दुकानापर्यंत पोहोचवला जायचा. कडक माल 3 रुपये तोळ्यानं मिळत असल्यावर लोकांना त्याची चटक लागायला किती वेळ लागणार. दारूतही हीच तऱ्हा असायची. निजाम डिस्लरी नावाचा दारूचा ब्रँड त्यावेळी खूप गाजला होता. पोटासाठी लागणारं धान्य जबरदस्तीनं हिसकावून घेणारं सरकार मायबाप आपल्या लोकांना अफू, गांजा आणि दारू किती काळजीनं पुरवत होते हे पाहिल्यास निजामशाही कारभाराचा अंदाज बांधता येतो. श्रोतेहो, सध्याच्या टोल नाक्याच्या धर्तीवर निजाम राजवटीत करोडगिरी नाक्याची रचना करण्यात आली होती. आपल्या राज्याच्या हद्दीतून येणाऱ्या जाणाऱ्या मालावर जकात कर आकारण्यात येत होता. जकातीची रक्कम ही काही कोटीच्या घरात होती, म्हणून या नाक्याला करोडगिरी नाके म्हटलं जात होतं. निजाम राजवटीला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी करोडगिरी नाक्यावर छापे घालून ते लुटून उद्ध्वस्त करण्यात आले. खानापूर, काटी, तुळजापूर, आळणी, अपसिंगा यासारख्या हद्दीवरील गावात करोडगिरी नाके उद्ध्वस्त करण्यात आले. श्रोतेहो, प्रत्यक्ष सत्याग्रहाबरोबरच आपल्या लेखणीतून अनेकांनी लोकजागृतीला सुरुवात केली. मराठवाडा, वेदिक संदेश, सुदर्शन अशा अनेक मुखपत्रातून सरकारच्या काळ्या कर्तृत्वाला वाचा फोडायला सुरुवात करताच सरकारनं भाषणबंदी आणि लेखनबंदी घातली. त्यांना नागवार बागी म्हणून नोटीस देण्यात आली. यात फक्त हिंदूच होते असं नाही, तर काही मुस्लिमांचाही समावेश होता. खुद्द निजामाच्या भावानं हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवताच त्याला तुरुंगात डांबण्यात आलं. तर शोएब उल्लाह नावाच्या पत्रकारानं लोकांच्या वर्गणीतून दैनिक इमरोज नावाचं वर्तमानपत्र सुरू करून दिनकी सरकार, रातकी सरकार नावाचं अग्रलेख लिहून सरकारचे वाभाडे काढायला सुरुवात केली. तेव्हा रात्रीच्या समयी आपली लोकचाकरी संपवून शोएब आपल्या मेहुण्यासह घरी जायला निघाला, तेव्हा 5-6 रझाकारांनी त्याचे हात कलम केले आणि पाठीत गोळी घालून भर रस्त्यात त्याची हत्या केली. यावरून निजामाची राजनीती आणि रझाकारावर त्याचा वाढता चाललेला फाजील आत्मविश्वास ध्यानात येऊ शकतो. श्रोतेहो, अशा रीतीनं अन्यायकारी शासनाला उलथवून टाकण्यासाठी अहिंसक मार्गानं आता लढा उभारला जाऊ लागला होता. खरं तर ही जमिनीची मशागत म्हणावी, कारण खरा लढा तर आता सुरू होणार होता. इंग्रजांसारख्या सुशिक्षितांनाही अहिंसा, सत्याग्रह या भाषा भल्याही समजल्या असतील, परंतु ज्याचा राज्यकारभारच मुळी तलवारीच्या जोरावर आहे त्याला अशा आंदोलनानं काय फरक पडणार आहे. उलट निजामासाठी काम करणाऱ्या रझाकारांच्या संघटना आता जास्तीच्या आक्रमक व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच रझाकारी चळवळीचा जोर वाढायला लागला आणि बघता बघता रझाकारांनी सर्वत्र हैदोस घालायला सुरुवात केली. हैदराबाद मुक्ती संग्राम हा रझाकारांचा अभ्यास केल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात असे झुंजलो आम्ही या कार्यक्रम मालिकेचा भाग 2, मुक्ती संग्रामाचा पहिला टप्पा. संशोधन आणि लेखन प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. निवेदन संजय मैंदर्गे, कृपा सांजेकर. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या धगधगत्या यज्ञात आहुती दिलेल्या नरवीर स्वातंत्र्य वीरांना, भूमिगतांना, वीरांगणांना कोटी कोटी प्रणाम आणि श्रद्धांजली. असे झुंजलो आम्ही.